हाय गाइस, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. आणि आज मागच्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही घेऊन आलो फ्रूट चॅलेंज नाही म्हणता येणार, फ्रूट एक्सपिरियन्स बोलूयात आपण. आणि तुम्हाला माहिती का, हे सगळं बघून आम्ही आमच्या स्वतःला गरीब फील करत आहोत. गरीब खरंच. तुला काय आठवते का, सगळे फ्रुट्स आहेत आमच्या पुढे. तुम्हाला मी क्लिप टाकतो वाटलं तर. हे फ्रूट खायची इच्छा नाहीये का? काय माहिती यार. कारण पैसे तेवढे गेलेत गायस. ठीक आहे, असं वाटतं हे 6 महिन्यात जपून ठेवायचं आणि Guys, खावायचं. पण मे बी तुम्ही कोण बघत असताल ब्लॉग, त्यांच्या आयुष्यात रेग्युलर फ्रुट्स असू फ्रुट्स असतील, शकतात. पण आम्ही कधीच नाही ट्राय केलेले. हे नाही एखादं दोन केलं त्यातले, पण मी कधीच नाही ट्राय खाल्लेले केले. आहेत काय वैभवनी तर त्यातले काहीच आणि नाही हा, खाल्लेले. हे बघून तुला काय आठवतं सांग मला. सगळं समोर पुढं तुला काय फिलिंग येते? मला काहीतरी वाटतंय, तू सांगायची. मला वाटतं आपल्या दोघांच केळवण काय केलं असं यार बाबा? खरंच असंच असते ते केळवणाला. पण आज आपण असे फ्रूट ट्राय करणार आहोत जे आम्ही कधीच नाही ट्राय केले. आणि यातले काही काही फ्रूट आम्ही कधी कधी बघितले पण नाहीत, म्हणजे कधीच बघितले नाहीत. बघ तू हे कधी बघितले, हा, हे मुंबईला बघितले का, हे आल्यावर बघितले. Guys, हे बघितले का? हे फ्रूट तर मला बघून खायची पण इच्छा होत नाही. त्याला मला असं वाटतं ते की खूप दगड मस्त आहे. असं वाटतं की दगड आहे का ढिकुळ आहे. हे सगळं आहेत फ्रूट आणि खूप महागडे. त्याचे मी तुम्हाला प्राइस पण सांगणार आहे पुढे. पण ऑल ओव्हर मला ह्याला 2700-800 रुपये गेले, पैसे गेलेत. आणखी आणायचे होते पण ते मे बी ह्या सीझन हा, मध्ये भेटत नाहीत. आम्हाला आईस ऍपल वगैरे पण घ्यायचं होतं. गरीब गरीब गरीब. आम्हाला त्याचं नाव पण माहित नव्हतं, पण नाव बघितलं. आणि आणखी आम्हाला आपण try पाहिजे होते. तू किती एक्साइटेड आहे? मला तर असं एकदम भूक लागली गं. मी तर जाम एक्साइटेड आहे. कुठून चालू करूत आपण आपण वेळ नका वाया घालवायचा, कारण खूप सारे फ्रुट्स आहेत. खूप जास्त वेळ लागणार आहे ट्राय खूप करायला. सारे. मला म्हणजे एका पण फ्रूटचा असं वास वगैरे येत नाही. जसं आपण आंबे खातो हा, किती हा. छान स्मेल येतो. हे स्टँडर्ड फ्रुट्स आहेत सगळे. तुम्हाला माहिती का, आम्ही आवाकांडू पण आणलाय. तुम्ही आवाकांडू का आणला? तुम्ही म्हणाल त्या दिवशी avocado नसतो आज. आवाकाडू का आणलाय, तर तुम्ही म्हणाल त्या दिवशी आवाकाडू आणलं होतं. आज कसं काय? तर त्या दिवशी आम्ही avocado माझी खायची इच्छा नाही राहिलेली माझी बिलकुल पण. म्हणजे ती असं एक वेळेस की आपण काहीतरी खातो आणि आपल्याला ते परत एकदा काय बोलतो बेकार लागते किंवा उचल येते किंवा काय ते खिसन बसते, खिसन खिसन. तर आवाकाडू. असते ना गाईस, तर ते झाले मला आता ह्या फ्रूट. ठीक आहे. आवाकाडू का आणलाय, तर लास्ट टाइम आम्ही जिहीने आणलं होतं 5, त्यातला आम्ही एक पण खाल्ला नव्हता, एक पण तोंडात पण नव्हता घातला. इव्हन चव पण नव्हती बघितली चांगला. होती ना मी नव्हतं बघितली एखाद्या साईडचं माझं चांगला. बिलकुल तू पैसा नाचलेलं नव्हतं. खाल्लीस तू नाचलेलं नव्हतं तू ते. नाचलेलंच होतं गबस दिले. सो आपण चालू कुठून करूया तू सांग. हे बघूयात, कारण ह्याचे पॅकेजिंग खूप मस्त आहे आणि थोडस वेगळं दिसतंय फ्रूट. आणि याची प्राइस सांगतो मी तुम्हाला. मँगो स्टोन आहे मँगो स्टोन 599, म्हणजे 600 रुपयाचा आहे. 500 ग्राम फक्त, म्हणजे 1200 रुपये किलो भेटतो. आणि हा आहे 400 का 500 ग्राम, 599चा आहे. ऐक ना, आणि हे मतलब दगड आहे एकदम, नाही का. मी तुम्हाला दाखवतो ओपन करून. आणि ह्याच्या आतमध्ये फळ खूप कमी असतं. खूप. मला असं वाटतं की ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये फ्रुट्स पिकतात. हे कुठून आणलंय माहिती का? फ्रुट्स नाही बघितलं. केरला मधनं आहे. मँगो स्टोन केरला बाय बटर ग्रीन. बापरे. किती फळे आणलेत मी तुम्हाला? 1 2 3 4 4 आणि 2 8. 4 2 8. दमतच नाहीये. ह्याच्या आतमध्ये फ्रूट असतंय. तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती, पण बघा तोंड ह्याच्या मागे लपव. म्हणजे त्यांना हे सिनेमॅटिक मध्ये घेतो ना. आणि एकदम टणक आहे गाईज, दमतच नाहीये ठीक आहे. बिलकुल पण. साईडला मला ठेवायचं भीती आपण. वाटते प्लॅन जर फ्लॉप झाला म्हणजे 800 रुपये गेले खड्ड्यात, नाही. जर त्याच्यात पिकलेले नसेल तू किंवा आवाकांडू आणले होते त्या दिवशी, त्याचं काय झालं? ओह, नाव नको. चल एकच टाकू. तू तुझा चाकू घे ना. दिदे आता आणखी फळं आहेत ना, तू तुझा चाकू घे. मी माझं आहे बघ केली मी. आम्हाला फळं माहिती, पण कशी कापायची? बीट आहे काय? वास बघायचा. तर मी काय म्हणतोय, हे ना कसं खायचं आणि कसं कापायचं हे पण माहित नाही आम्हाला, कारण आम्ही कधी बघितलेलंच नाही. अगं तुझं फळ ठेवलंय, माझ्या तोंडाकडे काय बघायचीस? हे कापणं. एकच खाऊयात ना, चांगला नाही निघाल तर वापस देऊयात. पागलच का? आणि मी ब्लिंकिट वरून ऑर्डर केलंय ऑनलाईन. मतलब मी खालून पण काय काय घेतलं. हार्ड आहे बाबा. कापसासारखं पण. हे काय? वाव वाव, वास छान येतोय. दाखवू? काय तुझं काप की दाखव. नाही हे बघा, असं हे कापसासारखं आहे. असं ओपन करा. डोंगर तू नीट का आपल्याला नाही मग. ओ, हिचं पण नाही नीट का आपल्याला. ठीक आहे, हे खाऊ टाकू लगेच. दलिंदर खाल्लंस तू? माय गॉड, कसलं फ्रूट आहे ते? कसलं लसूण सारखं फ्रूट आहे. विचित्र दिसतंय. बिल आहे. बापरे guys, त्याच्या आतमध्ये एवढूस फ्रूट आहे, एवढूस, आणि त्याच्यासाठी 800 रुपये. अजून काय भेटते? कोणते विटामिन्स भेटते तरी? पण ही चव 600 रुपयाचं फ्रूट आहे. चव वेगळीच आहे. कशी लागते तुला चव? एवढी पण खास नाहीये. पण ठीक आहे, लाईक मे आपण बी खूप कमी पिकत हा. असणार. हा, थोडीशी आंबट आहे. तुरट लागते ना. अयो माझं कसं पडलंय. चव सांग तुला कशी वाटते ते? मला ना ह्याची पिरू सारखी चव वाटते. पिरू सारखी. दारू सारखी लागते का गं? तुला काढ, तू दारू पिलेला आहेस ना. छान आता माझं सगळं फ्लॉपच झालं तर कसं काढू? कसं निघालच गेले. लागते. अगदी खरं दारूचा स्मेल येलाय. हा ना. देशी दारूचा. बघा,
ज्युशी आहे पण खूप ज्युशी आहे. अरे पण हे कसं करू सांग ना. मस्त आहे यार पण. आम्ही राहिलेली आईसोबत खाणार आहे बरं का, आता तुमच्या समोर नाही खात, नाही तर सगळंच आम्ही खाऊन टाकतात. बघा काय 100 रुपयाचं हे फक्त आणलेलं मी एकच घास खाल्ला असेल माहिती का. पॅशन फ्रूट हे पण खूप महागड आहे. काय एवढं फ्रूट आणि त्याच्यामध्ये फक्त आतमध्ये एवढंच 100 रुपयाचं. मी 100 रुपयाचं 15 रुपयाचा वडापाव खात नाही मी. हे पॅशन फ्रूट आहे गाईस. हे किती 600 नाही, आय विश की हे चांगलं असणार आहे. हा आय विश 140 रुपयाचं आहे. 200 ग्राम. हे तर काय आहे? 200 ग्राम आहे. हे खराब दिलं. मला हे वाटतंय थांब, एकच काप आहे दोघात हे ना. बेलफळ वाटतंय का? मला पण तेच वाटतंय. धुवून घ्यायचं पण आपल्या आतमधलं खायचं, वरून काय खायचंय तू ना काय यार. बर हे म्हणतात त्याला काय म्हणतात? हे बघा असं दिसतंय. डन 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 डन. काय माहित बापरे काय नाही. कसं रे आपण खात्यापासून तू या दगडासारखी आहेस. तुम्हाला ब्लिंकेट वरच भेटेल बरं का, असं बाहेर कुठेच नाही भेटणार. Guys, कसं कापायचंय पण थांब यार. ओय आतमध्ये खोकळ आहे ह्याच्या, काहीच नाही ह्याच्या. पोकळ दिसतंय का काय माहिती तुम्हाला, दिसतंय नाही ते. हे वासले छान आहे तुझ्या ह्याचा. हे बघ वाव आपण हे बघून Try करावं लागणार. नाही माहिती का. खा लवकर. कसं काय होतं हे असलं काहीच माझ्या जीवावर खूप येते की असं असं चिकट आहे असं टेक्स्चर. अंड्यामध्ये ते पिवळं नसते का तसंही गायचंय. खा ना. आता काय माहिती मला नाही असं ऐका. एकदम स्ट्रॉंग फ्लेवर आहे, स्ट्रॉंग एकदम. अरे हा है ना. एकदम स्ट्रॉंग आहे म्हणजे तोंडात तेवढंच पण गेलं दाखव तोंड माझं असं पाण्याने भरलंय. असं ते थम्सअप वगैरे कसं पितो आपण तसं आहे. असं मुंग्या आहेत आतमध्ये. मला बसून 2 चमचे बरं माहिती ह्याच्यामध्ये. कितीचं आहे? 140 म्हणजे 10 रुपयाला सारखंच हा आहे. ना. आता त्याची बी खायची असते आपण. काय माहिती बी पण खायला आपण. अगं, जास्त खाणे एकदम चमचा करून का मग कसं होतं ते. थांब खातो. ह्यांना दाखवतो मी आधी. इकडून ना असं आहे, हे काहीतरी वेगवेगळं असं दिसतंय आणि हे असं आहे. चमचा भरून खावाय, चमचा तू खा, तू बरोबर. खा. दोघं सोबत खाऊ. मी खाल्ल्या ऑलरेडी यार मला ते नाही हे करायचं डबल. हम्म. हम्म. इथे येऊ लागेल मला. ते बी चावून खाल्ल्यानंतर वेगळं दिसतं. म्हणजे त्याचं थोडं स्ट्रॉंग फ्लेवर आहे ना की असं तोंड पूर्ण धरून बसायला लागले. ह्या फ्रूट मन बोल आणि हे आपल्याला टाकून द्यावं लागलं म्हणून हे खा आधी तू. हे दोन्ही आम्हाला एवढे नाही आवडले, बट काहीतरी इंटरेस्टिंग ट्राय करण्यासाठी आहे. म्हणजे असं आंबट चिंबट काही खराब नाहीये. फ्रूट आहे. सगळ्यांची चव वेगवेगळी असते ना, जे आम्ही कधीच बघितलं नाही. ड्रिंक वगैरे हा मला पण तेच वाटतंय. तर हे पण आहे फॅशन फ्रूटच आहे पण हे इम्पोर्टेड आहे. मतलब हे कुठलं आहे माहिती का. हे वेगळं आहे. हे किती माहिती का. मनच भरलंय दोनच खाऊन हे आता. 469 रुपयाचं आहे हे फ्रूट. हे काय नाही बघूयात. जेवेल जय श्रीराम. हे ना किवी सारखं दिसतंय, थोडं किवी सारखं. हे बघा अगं, सगळे फ्रूटचे जे सरफेस आहेत तेवढे हार्ड आहेत माहिती हार्ड का? आहेत ना. ह्याच्यातून रक्त निघायला हा ना यार. लागलंय. लालच लिहिते सगळं. असं बीट कसं कापतो आपण, हे मस्त असणार आहे मला असं काय वाटतं. त्याच्यापेक्षा 100 पटीने मी बीट खाईन रोज माहिती का. स्वस्त असते म्हणून. बाकी अयो सेम नाही, वेगळं असणार काय. सेम गाईज लिटरली दोन्ही ओय, काहीच नाही ह्याच्यामध्ये. तर बघ ना एवढं सोचते, एकच चमचा भर आहे. हे बघा असं दिसतंय हे. आणि आणि असं लाल रक्त. आणि हे Same. पहिलं थांबा. सेम तिथे त्याचं रक्त पडायला लागलं माझ्या ह्याच्यामध्ये. सरक पलीकडं. सेमच आहे रे बापरे. काय पण ट्राय करून बघूयात. गाईज हे असं नसून की हे फ्रूट खायचे नाहीये. खा मेलं पिलं चहा गिफ्ट मला सजेस्ट केलं सगळं. चहा हा ना थोडं माइल्ड आहे. म्हणजे गाईज याचं तेवढं पण स्ट्रॉंग नाही असं पूर्ण तोंड हे करते. हा नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. टेक्स्चर सेम होतं, एकदम सेम टेक्स्चर. त्याच्यामध्ये बी असे कटक लागतात. त्याला फर्स्ट वाल्याला 10 out of 9. नाही 10 out of 8 देऊ आहे त्याला. 10 out of 1 द्यायचं असते तर ना 10 out of 10 म्हणजे सुपर हिट. हा माहिती की मग. हे बघा. तर ह्याला जे होतं ना हे पहिलं 10 out of 8 छान आहे, मला आवडलं. काय होतं रे आतमध्ये. तसलं कापसासारखं. जरी खराब असेल फ्रूट तर आपल्याला माहित पण होणार नाही की खराब आहे म्हणून. बाकीचे फ्रूट काय काम तेच कळणार नाही माहिती आता. हा ना खायचीच इच्छा नाहीये. आई पण नाही करणार, बिलकुल पण नाही करणार आई पण. अबे विकून टाक फ्रूट ऑनलाईन महागाई. कमी पैशात निम्या किमतीत घ्यायचं कोणाला. निम्या किमतीत पैसे घ्यायचे त्याच्यामुळे आम्ही खायला लागणार, खाल्लं पण नसतं. हा ना गाईज खरंच खाल्लं नसतं. गाईज नेक्स्ट फ्रूट आपण ट्राय करूया. ब्लूबेरी. खूप व्हिडिओज मध्ये बघितलंय, सलाड्स मध्ये बघितलंय ब्लूबेरी. ठीक आहे गाईज. आम्ही ट्राय पण केले होते घ्यायचे, पण खूप महाग आहेत.
हे कितीच आहे माहिती का? मला तर काळी मेहनत वाटती. नाही ब्लूबेरी आहे हे 200 रुपये. किती ग्राम आहे बघ त्याच्यावर? फ्रुट्स वर अशी व्हाईट व्हाईट थर का असते का? थांब ना एक मिनिट, नको नाही करू. 125 ग्राम 199 रुपयाचं ब्लूबेरीज आहे. तुम्हाला मी दाखवतो जवळून. कसं काय असते? धुवू त्याला आधी कसं खायचं असते. हे असं दिसतंय ब्लूबेरी. हे खूप जणांनी ट्राय केलंय बरं का, पण आम्ही गरीब माणसं त्याच्यामुळे आम्ही कधीच नाही ट्राय केलं, त्याच्यामुळे आज करतोय. तसंच खाणं त्याला कापायची काय गरज आहे अच्छा मग. असंच खाऊ? मला नो एक्साइटेड. छान आहे म्हणजे आंबूट सारखं थोडं थोडं आहे. ऐ, एवढं पण नाही दिलं. मला काय सारखं लागते, खाऊन बघ ना आणखी. आणखीन खाऊन बघू. सहज खाऊन टाकू. थोडं पेरू सारखं फ्लेवर होतो आणि थोडस जांभूळ सारखं फ्लेवर आहे. अरे मला पहिलं मला वाटतं कच्चं होतं. नेक्स्ट वाला खूप छान लागलं रे. हे सगळं तर खाऊ दिले डाएट हो जाता 1 महिन्यावर पूर्व. दिदे दिदे एक चांगलं लागतं, एक कुठं लागतं, एक चांगलं लागतं, एक थोडं लागतं. किती खावं लागलं. छान लागतं. तुम्ही ट्राय करून हे एवढं छान लागतं. मग उचलून ठेवते. घरी बसून बसून खाणार दिवसभर है ना. एवढं महाग नाही. What next one? तुम्ही ट्राय करू शकता. हा प्लीज. ठीक आहे ते ट्राय करू. हे पीच आहे, हे पण खूप महाग आहे. हे 100 रुपयाला पाव किलो भेटलं मला. इथं बाहेरच आणलंय मी. हे सगळेच खात असतील नॉर्मली लोक. हा सगळंच खातात. मी गेलो तिकडं खूप जण असं चेरी घेत होते, हे घेत होते. म्हणलं का ही घेते, पण आपण केळीच घेतो. फक्त ऍपल पण नाही घेत आपण, फक्त केळी. घेते मी. घेते केळी घेते, संत्री घेते, ऑरेंज घेते, मँगो घेते, अफणस घेते, अननस घेते, सगळं घेते मी. त्याला ऍपल सारखं दिसतंय थोडं थोडं. कसं का काय माहिती कसं खायचंय, कसं येत नाही मला. थोडं बाहेरचं खायचंय. खायचंय की मला वाटतं आताच्या फ्रुट्स आपलं नाहीये की आतमधलं खायचं. वाव वाव इंटरेस्टिंग. मँगो सारखं दिसतंय हा ना? माहिती? हे बघा इथं असं दिसतंय. खूप इंटरेस्टिंग दिसतंय, खूप जास्त. हे मोठं बाबे. हे मस्त आहे. स्मेल बघायचा काय मस्त येतो यार. फ्लेवर फ्रेग्रन्स दिसतंयच खूप. मला ते खायची इच्छा व्हाय नाही माहिती का. फ्रेग्रन्स खूप मस्त आहे यार. टमाटो सोबत खाय. खाल्लं हा नाही. सिरियसली आम्ही हे वाले फ्रुट्स कधीच टेस्ट नाही केले. आमच्या जीभला टेस्टच आणलो नाही. 10 out of 9 देईल मी. तू किती दिला? 10 out of 8. मस्त आहे यार. म्हणजे आतापर्यंत हे छान आहे. हा ना. हम्म. काहीतरी चांगलं लागलं. मला थोडं अंजीर सारखं वाग लागतंय. अरे हा मी Texture. तुला माहिती का ह्याच्यामध्ये अंजीर सारखे शिरा आहेत म्हणून. हा गाईज तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे, तुम्ही हे फ्रुट्स खाल्लेत का. हा. आमचा पचका होईल. तुम्ही सगळे खात होता आम्ही तुम्हाला दाखवतो. व्हॉट नेक्स्ट वन. हे लय विचित्र दिसतंय. हे करूया आता. सिरियसली हे खूप विचित्र दिसतंय. खूप विचित्र म्हणजे हे ना धोत्र्याचे फुलं सारखं दिसतंय. मी तुम्हाला दाखवतो जवळून. वनस्पती म्हणजे काय माहिती तुला. नाही तुझ्या हे असं दिसतंय असं. वनस्पती म्हणजे माहित ना तुला. हे कसं कापायचं हाताने लाडू. नाही ह्याने कापणं असं. तू काय माहिती रे बाबा ह्याच्यामध्ये काय. डायरेक्ट नको कापू. ठीक आहे फक्त वरचं कापून काय दे. मला माहिती तुम्ही कधी फ्रूट खाल्लेलं नसणार आहे. हा हे ना खाल्लंय ना तर. वाव काय मस्त निघालंय हे ते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वाव वाव काय भारी निघाले. वाव. वाव 10 out of 10. गाईज जे फ्रूट आम्हाला वरून थोडं विचित्र दिसत होतं ना हे आतमधून काय हे छान आहे. कसलं विचित्र दिसत होतं ना हे आतमधून आहे आणि खूप गोड आहे हे. Oh my God. तुटत नाही ते असं. हे काहीतरी चांगलं भेटावं, काहीतरी जीभला टेस्ट चांगली भेटली म्हणजे बेटर ते पण ओळखीची. चांगले होते पण ओळखीचे असं सांगितलं थोडीशी अशी गोड. आपल्याला गोडच खायच्या पदार्थाची सवय माहिती का. त्याच्यामुळे आपल्याला गोड पाहिजे. आपल्याला असं तुरट आंबट चिंबट काय आवडत नाही माहिती का. हे ठेवायचं काय ते घालून ठेवायचं मध्ये. हे जोकर. हा ना जोकर. घाण आहेस रे. यार सॉरी गाईज नाव नका ठेवू मला. नेक्स्ट फ्रूट नेक्स्ट. आता थोडीशी एनर्जी आली. आता थोडीशी एनर्जी आली. डाम डाम. चावतच नाही रे. हे खावा लिची. गाईज रोडवर रोज आम्ही लिची बघतो पण हे 400 रुपये किलो आहे. आम्हाला 100 रुपयात पाव किलो दिले. पाव किलो देत नव्हते. फक्त आम्ही पाव किलो पाय पडून घेतले की दे बाबा दे बाबा दे बाबा म्हणून. काय तुम्हाला नाव सांगितले सगळ्या फ्रूटची. ह्याचं काय होतं ह्याचं राहिलं तुम्हाला नाव सांगायचे. मलाच माहित नाही नाव. मी ते सर्च करून तुम्हाला सांगतोय बरं का. ह्याला मी 10 out of 10 10 out of 9. 10 out of 10. रामबुतान बोलतात. रामबुतान छान आहे पण इथंच नाव आहे. मोबाईलवर बघतो. आता हे खायला तर मी दोन्ही लिची. फोडायला काय अडचण नाही कारण मी हे खाण्यासाठी खूप जास्त एक्साइटेड. खूप जास्त एक्साइटेड कारण आहे. मी सिरियसली खूप जास्त हे बघितलंय. सोडायचं मग पाणी याच्यामध्ये तिथे. पहिली गोष्ट तर ना मला हे फ्रुट्स बघून खायची कधीच इच्छा होत नव्हती. मला असं वाटतं अरे फ्रुटच काय माहिती यार वेगळंच काय. बिल दिसतंय. पीस लय मोठे मोठे माहिती हा ना. परवडत नाही. हा आपलं जांबाक बघ बरं. हा ना जांबात ते तिथे जांबात. काढू लागतं. पण चव सगळ्या फळांची वेगवेगळी चव असते यार.
आपण खूप वेळ येतो माहितीये डंब येतो हे ना खूप ज्युसी आहे ज्यूस आहे आपल्याला खूप माहितच नाही बघणार विचार करणार आपण कधीच खात नाही ते दे आणखी नाही खाऊ का आणि नको ना ते दे प्लीज यार नको ना. तू सांगायचं होती तुझे आणि हे सांग ना कसं लागते तू नुसतं खातेस तर गाईज माझं म्हणणं असं आहे की तुम्ही हे फ्रुट्स ट्राय करा आमच्या जिभेला चवच माहित होती पण आम्हाला खूप खूप एक्साइटेड होतो आम्ही वाटतंय. पूर्ण खा ना पूर्ण काय मस्त खूप ज्युसी आहे खूप ज्युशी आहे खूप ह्याला मी 9 आउट ऑफ 10 आउट ऑफ 9 देईल तू 10 out of 10 नेक्स्ट आपण हे करूया ट्राय काय चेरी बोलतात चेरी मी खाल्लेली नाही कधीच चल बरं खायला थांब की जवळ दाखवायला हे बघा ही आहे चेरी अँड तू मेरी चेरी तू मेरी खाऊ का मी डळिंग सपोक आहे ना आणि ती कडू लागते उगाच आणले पाऊ किलो आणली खरंच नाही ट्राय करा मग तुझे पण हे कावडे मग मग तेच करण्यापेक्षा बाकी टमाटी चांगली गौरव बघ की गौराण त्यापेक्षा गौराण कोंबडीची अंडी स्वस्त आणि ती खायला छान हा ना? गौराण कोंबडीची अंडी कसली मस्त लागते ते भाजी पोळी अंड्याची ऑमलेट छान लागते ते हे बघ तू केलं खा आपण कसं खाल्लं एवढ्या फुटवर पण लोक स्टिकर चिपकीत बसत माझं नाही एवढा कोणापेक्षा टाइम आहे एवढा थांब म्हणजे ऐक ना जर आपण हे ट्राय करतो हे बाहेरचे फ्रूट आहे समज आता एखादा फॉरेनर आपलं गावाकडलं गावरान छोटस बोर ट्राय करत असेल त्याचा काय अनुभव असेल बोर आपल्याला त्याची सवय आहे, म्हणजे आपल्याला चांगलं लागतं, तेवढं गोड लागलं तेवढं आपल्याला चांगलं वाटतं पण ते बोर कडू पण असते आंबट पण असते आणि जेव्हा ते फॉरेनर लोक ट्राय करतात तेव्हा त्यांना खूप विचित्र विचित्र वाटणार चव ऑब्विसली आपण पेरू ट्राय करतो ते त्यांना पण ते विचित्र वाटणार त्यांना जर आता पेरू ट्राय केलं तर त्यांना जर सपक पेरू असेल तर चवच नाही पपई ट्राय केली तर वेगळंच वाटत नाही का आपापली चव आहे पण खूप मस्त आहे यार मतलब नवीन अनुभव आहे नाही का तिथे मला हे आवडलं चेरी पण छान आहे पिकलेली खूप छान लागते हा तेच ना किती आणणार तू किती काय किती खाणार अगं किती खाणार नाही किती मार्क देणार त्याला नाचलेलं हे रिटर्न करून टाकायचं मध्ये नाही खायला तुझं असलेलं मला माहिती आता नेक्स्ट स्टार्ट करायचं माझ्या म्हणणार हा तुझे म्हणा ठीक आहे प्लम त्याला प्लम बोलतात नाही दिसायला खूप छान आहे त्यावर छोटे छोटे पाण्याची हे येतं फ्रीज मधनं काढलं त्याच्यामुळे मला माहिती आहे तुम्ही खाल्लेलं असणार ते थोडस बिल आहे बाहेरून टेक्स्चर याचं त्याच्या आतमध्ये बी पण असणार आहे दिसायला खूप मस्त दिसते आता टर्कल पण निघते हे बघ कसलं मस्त इझिली टर्कल निघते याचं. आम्ही खाल्लं पण कधी करे अशी की जे चांगलं वाटते का? आम्ही मला वाटते कातडचं खायचं असते काही नाही काय माहिती का तर निघते म्हणलं नाही आता चवीला काहीच नाव नाही आम्ही तुम्हाला देत सांगण्यासाठी माहिती कशी चव लागते गाबोळ टमाटर पण घे हा तसंच लागते थोडं हा गाबोळी तर तुम्ही कधी गाबोळी चिंच गाबोळी टमाटर गाबोळी बोरं खाल्ले का छान लागतंय आपण नेक्स्ट ट्राय करूया ते हा बरं हे ट्राय करू हे रोज बघतो पण मी एकदा पण नाही खाल्लं दीड पण तरी खाल्लं होतं आई शपथ मी नाही खाल्लं आई शपथ कधीच नाही खाल्लं तिथे पण कुठं खायचं होतं मला माहित आहे हे दोन आहेत म्हणजे एक रेड आहे एक व्हाईट आहे दोन आणलेत मी यार ना खाल्ले बघी मी एक रेड आहे हे कसं खायचं नाही मी खाल्लं तू नको मग त्या घरी रेड आहे वाव आम्ही आपण काय भिकार करायला तिथे लहानपणी गुलाबजामुन नाही खात आपण असं का आपण आधी त्याला करणार नाही असं निघ असं काढायचं असं काढायचं आतमध्ये आणखी एक layer आहे त्याला काय बोलतो सर सांग की ड्रॅगन हा ड्रॅगन फ्रूट बोलतात पण हे आहे किती रुपयाचं वाव काय छान त्याच्या आतमध्ये आणखी वास बघ कसला एकदम नॉर्मल छान आहे सेंट सारखा या वाव काय लाल भडक आहे थांब ना त्यांना दाखवू दे का लगेच मध्ये त्यांना माहिती आहे fruit हो आहे यार. किती पाली तुम्हाला माहित असेल बरोबर आहे ही माहित असेल पण ठीक आहे तूच खाल्लं काय काय मस्त कट होते एकदम अल्लाह हॅपी बर्थडे हे टेक्स्चर ना पपई सारखं आहे हे खूप हेल्दी असतं पपई सारखं टेक्स्चर आहे चव काहीच नाही थोडीशी गोड आहे थोडीशी लोक हसतील तुला म्हणजे चव पण माहित नाही खायची पण मी आता प्रफुल्लित झालं माझं मन कारण हे ट्राय केलं मी हे मम्मीला ठेवते का हे फ्रूट मी एकच आणलं होतं 70 का 80 रुपयाला एक पडलं मला व्हाईट कोणाचं का म्हणजे मी इतकं महागडं आता आणलंय. इथं अर्ध कापायचं असते आणि परत असं दोन्ही गुण हे करायचं असतं अर्ध डायरेक्ट काप दिदे हे का खाऊ ते नको ते आईला ठेव तर तुझं पर्टिक्युलर होतं आईला ठेव आईला वाव हे पण मस्त निघते यार हे बघा ना तुम्हाला दाखवू का तुम्ही बघितलं असेल आम्ही असं टाकून खायचं. हा, तिथे आपण किती रॉ राहतो त्यांच्या पुढे माहिती का तिथे आपण आपल्याला मग वाटत पण नाही पुढे कॅमेरा चालू आहे पुढून नाही का मला एवढं टिक हम्म. लागतंय ना मला वाटते ऑनलाईन आपलं काय पण कच्चे फूड नाही ऑफलाईन घेतलं मी खाली घेतलं बिल्डिंगचा कच्चं आहे हे
कडू लागते ना थोडस करू लागते पण ठीक आहे एवढं पण नाही आधी थोडंसं. म्हणजे खूप हेल्दी असतं अगं. हा ना हा. मग 80 रुपयाला 80 रुपयाला 2 डझन केली ती केव्हा बरे? हम्म. केवढीशी देतोस तर. आज आम्ही फेल दिला ना उद्या बघा आमची स्किन काय ग्लो करते ती घे अजून तेवढं काय रे भाऊ. उद्या आमची स्किन काय ग्लो करते बघा तुम्ही आज सगळे हेल्दी खाल्लंय पोट भरतो मला माहिती का माझं नाश्ता आमचा केला. आम्ही तर जिमला पण नाही गेलो ह्याच्यामुळं फ्रुट्स काय करायचंय? तर काय करायचं वाव 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 वाव. तुटला का मग काय? नाही हे आहे काय ग डेट्स आहेत हे डेट्स आहेत म्हणजे हे आय नो इट्स गोइंग. मी नाही खाल्लेलं हे हे खायचे. खजूर आहे हे खजूर आहेत बरं का कच्चे घे ना छान. कधी हे ट्रक पण खायचं असते का नसतंय. हा हा खायचं. गाईज मला माहिती बघा बघा माझा भाऊ किती अडाणी बघा. तुरट तुरट लागते यार पण छान आहे यार काय मस्त लागते यार कच्चं घेतलंय ना आपण वाव वा 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 वा. ह्याला किती दिले तू? 10 आउट ऑफ किती दिले? 10 out of 1 दे ड्रॅगन फ्रूटला तर मला काही फ्लेवर पाहिजे चव पाहिजे गोड पाहिजे तेव्हा मजा येते ना माणसाला खायला नुसतं प्रोटीन्स काय करायचंय दिसलं देखील कामाला फेकणं गाईज नाही ह्याला 10 आउट ऑफ 10. वाव ड्रॅगनला 10 आउट ऑफ 10. हा? कारण हेल्दी पण आहे बघा. ह्याला 10 out of 9 देईल मी 10 out of 10 कसं द्यायचं मग कच्चच आहे रे जरा. कच्चच आहे. हा ना 2-3 दिवस घरात ठेव खाऊन खाऊ घे. ना रे, एक खाऊ देणार, एक खाऊ देणार. उद्या पिकल तिथे थांब हा, उद्या तुझ्या आईची शपथ. गाईस आता राहत नाही मला हे काहीतरी काय? मोठं मोठं दिसतंय आणि हे जे आहे ना गुलाबजामुन वाटायलेत मला. नाही हे जे आहेत ना रेड डेट आणि हे येलो डेट्स आहेत डेट्स फक्त कलर वेगळा आहे येलो आहे ते आणि हे ना मला 80 रुपयाला काहीतरी भेटलंय आणि 30 रुपयाला पाव किलो भेटलंय नाही नाही हे 40 रुपयाला पाव किलो भेटले हे 30 रुपयाला पाव किलो भेटले अबे, हे सगळे खातात. ऑनलाईन घेतलंय ते तुम्हाला मी जवळून दाखवतो कसं दिसतंय ते असं दिसतंय शहाणपणा दाखवायला. शांत बसायचं तू माझं गायचं दाखवायचंय तुला ते थोडंसं बिल आहे तुला चाडा नाही तुला काय अडाणी. माहिती? आता फायनली एक फ्रूट राहिले काय शेवटचं कोणी विचार केला? आवाकांडू आधी दाखवलंस हे तर ट्राय कर ना. हेच करायला लागली तुला नको झाली पण वाव सेमच आहे तुम्ही पण मला तर करू दे ना. तू तेच खात बस बायांपासून सोडत असते माहिती तुला. बायांपासून लक्ष्मी असते बाया. लेडीज पोस्ट म्हण का बायांपासून सुरुवात असते आणि कुठली गाय हे मस्त आहे यार सेम चव आहे टेक्स्चर पण सेमच आहे फक्त असं कापूस काय आहे आतमध्ये काय माहिती बिल आहे खूप. पण खूप जास्त आहे आता बघा ना ह्याच्यामध्ये एवढं खायला भेटत नाही त्याच्यामध्ये एवढं भेटतंय ह्याच्यामध्ये जास्त काय भेटतंय ना परवडतंय 800 रुपये तिकडे देऊन. हा ना हे आणणार पाहिजे आपण 30 रुपये पाव किलो भेटतोय नाही का कधी म्हणजे आणून जाऊ जाऊ दे पैसे खर्च होती होय. स्वतःवर पैसे खर्च करायला शिक थोडस हा. वाचून काय वरी येणारच काय असे हात करून जाशील अशा मस्त लागते हे मला वाटतं ह्याच्यापेक्षा छान लागते ना गोड लागते तो मी ह्याला 10 out of 10 देईल मी खायचंच ना द्या मला इथून माझा शब्दच येणार नाही. तशी तशी हाय गं, बाबा, एकदम फुल झाले मी माहिती का तुला. एक शेवटचं फ्रूट काढले ते म्हणजे चलता जाईल ब्रेड बनव नको चालेल. एक आहे 2 आहे तो एक आयडिया ठेवते का आपण गवाय पांडुरंगा काय काय दुनिया बनवलीस रे तू. आई खाणार आपण काय पण बनवलं सांग. आई खाणारच नाही तिथे आई खाणार भाकरी खाण्याची तर मग ही कसलं बनवली तू. ही आई काय? पांडुरंगांना ती गणपतीने बनवलं तो आगारायचं काय त्याची कंपनी वेगळी ह्याची कंपनी वेगळी त्याची मॅन्युफॅक्चरिंग वेगळी fruits आहेत ह्याची ना? मॅन्युफॅक्चरिंग वेगळी हे कुठून जंगलातून तुरून आणतात काय विकतात मला असं वाटतंय. शांत बस तू आवाज काढू तुझ्या तर मला लास्ट टाइम आलता घरी तसा तो वापस गेला डस्टबिन मधून नाही ना दीच्या झोल्यामध्ये आला आणि डस्टबिनच्या झोल्यामध्ये गेला हा का? काय मी सगळं फ्रूट मोजून झाला एक पण नाही खात गेला पाहिजे आहे होती. तू ऑफिसला मी नाही करू शकत ऑफिसला तसं कापत असते उभं काढू अबे आडू गावत असतंय बघ. काय मोबाईल बंद झाला ना मी आवडतो कापून ठेवला. आम्ही खाल्लेलं नाही बरं का एक पण जास्त तोंडात नाही घातलेलं खरंच नाही खाल्लेलं ती मोबाईलच बंद झाला आमचा तू वाजले की आम्ही गेलो तिकडं काय मी जिब्बर का लिहून तू पण काय अब काय रे यार खा खा. अरे यार मला माहिती चव नाही कारण मी रील मध्ये वगैरे बघितलं होतं की हे यार चव नाही ठीक आहे नसू दे पण हे आंबट लागतंय म्हणजे वेगळंच लागतंय अंड्यासारखं लागते नॉनव्हेज सारखं बाबा नाही खूप हेल्दी असते पण अशी तो चांगलं मी तर थोडस खाल्लं आपण खायचं का आता एवढं महागडं 2-2 आलं एकच आणायला पाहिजे तुम्ही 2-2 कसं आणले यार मी मला काय वाटतं ब्रेड वर वगैरे असं टाकून खातात ते असंच खातात ना कच्चच खातात ना. हा मग ते कसं खातात त्यांना अशी चव त्यात नाही कांदा लागत. टमाटो असतो जाऊ द्या मला हे सगळे एक सांग fruits. ना, आता हे सगळं झालंय हा. हा, हा. तुझा हात जर तुला आता एक खायचा चान्स भेटलाय आता चला एक fruit. झालंय आता सगळं खाऊन टाकतोय मी आता काय कुठल्या फ्रूट कडे खायचं तुला सांगू मी खरंच मला माहिती. मला वाटतंय हे तर ठीक आहे हे तर ठीक आहे हे तर पण महागडं फ्रूट मला वाटतं हे खाईल मी मला माहिती का चल मग खाऊयात कशाला वाट बघत बसायची एक खावायचं फक्त एक एकच खाऊयात हा जास्त नाही. बापरे अब किती नालायक आहेस रे तू.
चाकू कशाला बनवलाय देवानी? सांग ना तू चाकू काय मस्त आहे. आम्हाला सांग तू चाकू कशाला बनवलाय? 10 out of 100 देईन मी. 100. तोंड एकदम असं बोलायला पण येत ना. देवा काय चीज बनवलीस तू. पप्पे घे तुला. आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही यातलं कोणतं फ्रूट ट्राय केलंय आणि जे नाही केलंय ते नका सांगू आणि नक्की ट्राय करा नवीन फ्रूट. जाऊ द्या पैसे या जसेच लाईफ आहे अनुभव येईल तुम्हाला. आमचे तर गेले तर 2,500 2.5 नाही 2700 गेले तर आईला माहित नाहीये. तर माझं म्हणणं असं आहे की गाईज हे सगळं चांगलं आहे, एकदम चांगलं फर्स्ट क्लास आहे सगळे टेस्ट माहिती. पण मला बरं त्या पण गोष्टीची खूप खराब सवय नाही निघालं. नाहीये. म्हणून आम्हाला ते वेळ वाटतंय. म्हणजे खूप छान आहे. खूप छान गाईज. तर गाईज ह्या ब्लॉगला हाईप करा. आशा करतो की हा ब्लॉग आवडला असेल. नेक्स्ट ब्लॉग साठी एक्साइटेड आहात का आम्हाला नक्की सांगा. कमेंट करून सांगा, कमेंट करा आणि Please comment जे करा. पण वाटतं ना ते कमेंट करा. जे शिव्या पण द्या. वाटतंय. नाही शिवाय काय देऊ आई लय आम्हाला मारेल. थांब ना. काय? जे पण वाटतंय म्हणजे तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं, तुम्ही हे खाल्लं, तुम्ही ह्याच्यावर असा रिव्ह्यू दिला, त्याच्यावर तसा review. आम्ही घरी बैठतो. थँक्यू सो मच. आता आपण मी पप्प्यात देतो सगळ्यांना. आता उरलेले फ्रुट्स मी डब्यात घालून घेऊन सगळ्यांना वाट. हट आणि स्वतः विषय सकाळी वाटते. सकाळी वाटते. हाय.